न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आज अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। तर त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि अशोक चव्हाणांनी नेमका राजीनामा का दिला आपण पाहूया। अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम, पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून माझा राजीनामा। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, मला पुरेसा वेळ हवा, येत्या 2 दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची माध्यमांना प्रतिक्रिया। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला खिंडार, विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचा राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। पटोलेंच्या कारभाराला त्रस्त होऊन काँग्रेसचे नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील, आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न। 14 फेब्रुवारीला मुंबईमध्ये बैठक। अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले, काँग्रेस व्याप्त भाजप होईल आणि भाजपचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला असेल, उद्धव ठाकरे यांची जळजळीत टीका। आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसमधील नेत्यांची पक्षात घुसमट, देवेंद्र फडणवीसांचा दावा। अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचं ट्विट।